नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मित्रांनो संडे आहे। तर मग आज संडे विशेष काय, तर आम्ही बनवणार आहे मच्छी फ्राय। तर मग चला लागू तयारीला। तर हे बघा मित्रांनो, मच्छी आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण मच्छीमध्ये पेस्ट करून टाकणार आहे। आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मी इथं मित्रांनो 2 मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या स्वादानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। हे बघा मित्रांनो, हे आपण मिक्सर मध्ये स्वच्छ धुवून टाकलेलं आहे। आता आपण हे मिक्सर मधून काढून घेऊ। हे बघा मित्रांनो, याची छान पेस्ट तयार करून झालेली आहे आता। तर चला मित्रांनो, मच्छीसाठी आपण मसाला मिक्स करूया। तर मित्रांनो, छोटे 2 चमचे बेसन घेतलेले आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। तर हे सगळं आपण याच्यावरती पहिले टाकून घेऊ। आणि माझं घरचं मिरची पावडर आहे मित्रांनो, हे घरी बनवलेलं मिरची पावडर आहे। तर मी 2 चमचे घेते। तुमच्याकडे कोणतीही मिरची पावडर असेल तर तुम्ही पण तुमच्या स्वादानुसार घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवड आहे तिखट खाण्याची तेवढी। आणि हे धनिया पावडर आहे मित्रांनो, हे पण मी घरी बनवलेलं आहे। हे पण 1 चमच घेत आहे। आणि हळद आहे, थोडीशी हळद टाकून घेऊ। आणि मीठ मित्रांनो स्वादानुसार मीठ घ्या तुम्ही पण चवीनुसार। आणि आता आपण जी पेस्ट तयार केली होती ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करूया। हे सगळं असं मच्छीच्या म्हणजे आत जाईल असा मसाला लावायचा सगळा। तर हे बघा, मच्छीला आपण मस्तपैकी एकदम मसाला सगळीकडून लावून घेतलेला आहे आणि मसाला याच्यामध्ये मुरजण्यासाठी आपण 20-25 मिनिटं मच्छीला झाकून ठेवूया। मित्रांनो हे बघा, तवा तपलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल तर तरी पण चालेल, माझ्याकडे नाहीये तर मी हा आपला साधाच तवा घेतलाय चपाती बनवायचा। तेल छान गरम झालेलं आहे मित्रांनो। तर आपण हा रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आणि हे सगळं मिक्स करून घेऊ। आणि ही जी आपली मच्छीची पीस आहे याला हे असं याच्यामध्ये हे करून घेऊ। मच्छीच्या पीसला रवा सगळीकडून छान पैकी लावून घ्यायचा मित्रांनो। आणि अशी मच्छीला रवा लावणं झाल्यावरती याच्यामध्ये फ्राय करायला सोडून द्यायची आणि मध्यम आचेवरती होऊ द्यायचं। मित्रांनो हे मच्छीचे असे थोडे कडा जर उघड्या असेल तर तुम्ही हे तेल टाका, म्हणजे येईल मोकळ्या होतील आणि आपल्याला पलटायला सहज जातील। हे बघा, असे पलटायला सहज होतील। बघा मित्रांनो, हे आपण पलटी मारलेला आहे आणि छान गोल्डन कलर झालेला आहे। आता दुसऱ्या बाजूने होत आहे त्या। परत पलटून घेऊया मित्रांनो, खालची बाजू झाली का नाही बघायला। तर हे बघा, अशी गोल्डन कलरची झाली आहे। बघा किती छान कुरकुरीत झाल्यात, म्हणजे त्यांचा आवाज येतोय। हे बघा मित्रांनो, आपली मच्छी पूर्णपणे फ्राय झालेली आहे। तर मी तुम्हाला आता थोडीशी खाऊन दाखवते ती म्हणजे कशी झाली। तर हे बघा, एकदम कुरकुरीत आहे, तोडायला पण एक नंबर झालेली, खूप मस्त झालेली मित्रांनो। तुम्ही पण बनवा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ओके बाय।